नमस्कार, जय भीम, आदाब, सलाम. माझ्या सर्व कंत्राटी कामगार मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे आपण संघटना का उभारली या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. कामगार मित्रांनो, जोपर्यंत मी एक कर्मचारी होतो त्यावेळेसपर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना बोललो होतो की आपण कोणतीही संघटनामध्ये घालणार नाही किंवा कोणताही नेता आपण मध्ये घालणार नाही. आणि मी दिलेला जो शब्द होता तो शब्द मी पाळला आणि कोणताही नेता न घेता आपण किमान वेतनचं हे पत्र घेतलं. आणि किमान वेतनचं पत्र घेतल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकला आणि कंपनीला माझ्यापासून त्यांना तिरस्कार झाला. त्यामुळे त्यांनी मला काहीही कारण नसताना विनाकारण कोणते तरी आलतू फालतू कारण देऊन त्यांनी मला कामावरून काढलं. कामावरून काढल्यानंतर कंत्राटी कामगार मित्रांनो, माझ्याकडं कुठलाही पर्याय नव्हता तुमच्यासाठी लढण्यासाठी. तुमचा जो किमान वेतनचा जो हक्क आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्याकडं मग पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे मी आमच्या मित्रांशी, आपल्या सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आता ज्या वेळेसपर्यंत मी कर्मचारी होतो तोपर्यंत मला लढायला कुठल्याही प्रकारचा मला अडथळा नव्हता. परंतु आता जेव्हा मी कामावर नाही आहे, मला कुठल्याही प्रकारचा हक्क राहिलेला नाही आहे लढायचा, त्यामुळे मी संघटना स्थापन करण्याचं ठरवलं. आणि आपल्या जेवढे पण कर्मचारी होते माझ्यासोबत त्याच्यातल्या भरपूर लोकांनी मला सांगितलं की बाई, कर्मचारी आहे आपण सर्व आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशी संघटना तुम्ही स्थापन करा का ज्याच्यापासून आपल्याला सगळ्यांना फायदा होईल. त्यामुळे कामगार मित्रांनो, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मिळून कंत्राटी कामगार संघटना या नावाची संघटना आपण स्थापन केली. आणि याच्यामध्ये जे आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या हेतूने ही संघटना उभारण्यात आलेली आहे कामगार मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जे किमान वेतनाचं जे पत्र मिळालेलं आहे आता त्याच्यासाठी आता हे लढाई सुरू झालेली आहे. आज महानगरपालिका आयुक्त व घनकचरा प्रमुख साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याचं उत्तर आपल्याला सोमवार तर नाही पण मंगळवार बुधवारपर्यंत त्याचं उत्तर भेटेल. जर त्यांनी आपल्याला व्यवस्थित उत्तर नाही दिलं तर कामगार मित्रांनो, इथून पुढे ज्या वेळेस आवाज देईल त्यावेळेस तुम्हाला एकजुटीने, एक निष्ठेने आणि आपला किमान वेतनचा हक्क घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना आमच्यासोबत यावं लागेल. मी आजही बोलतो आहे, कोणीही कोणाच्या नावाचा जयघोष करायचा नाही. फक्त कंत्राटी कामगार संघटनेचा विजय असो, किमान वेतन आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, आपला एवढाच नारा ठेवायचा आहे. याच्या पलीकडं आपल्याला कोणाचा नावाचा जय घोष करायचा नाही, कोणाला मोठं करायचं नाही आणि कोणाला छोटंसुद्धा करायचं नाही. अजून महाराणा एजन्सीकडे जे काम करणारे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आपण लढणार आहेत. कारण ते पण कंत्राटी कर्मचारीच आहेत. त्यांचा PF भरला जात नाही, त्यांना पगार वेळेवर भेटत नाही. आज रमजानसारखा ईद आहे, तिथं काम करणारे मुस्लिम कर्मचारी आहे, त्यांचासुद्धा पगार झालेला नाही. इतर कर्मचारी जे आहे त्यांचे घराचे भाडे थकले, त्यांच्या घरात खायला अन्न नाही राहिलं, तरीसुद्धा या महाराणा एजन्सीनी किंवा महानगरपालिका प्रशासनाने यांच्यावर कुठल्याही प्रकारची दया दाखवली नाही आणि त्यांचा पगार केलेला नाही. ही गोष्ट आमच्या जीवाला लागलेली आहे आणि या गोष्टीचे उत्तर महानगरपालिका आयुक्त साहेब यांना द्यावंच लागणार आहे. कारण सणासारखा सण असतानासुद्धा यांनी पगार केलेली नाही, ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्याच्यामुळे कामगार मित्रांनो, सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी यांनी आता सावध व्हा. संघटना ही आपल्यासाठीच आहे आणि ही संघटना फक्त आणि फक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठीच आहे. याची सर्वांनी जाणीवपूर्वक दखल घ्या. संघटनेचे सदस्य व्हा, संघटनेच्या सोबत राहा. तुम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. फक्त तुमची साथ आम्हाला हवी आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. मी हकीम शेख, कंत्राटी कामगार संघटना अध्यक्ष.